नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. तर पहा, नगर परिषद भरती संदर्भात आपण माहिती बघतोय. या ठिकाणी बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की जाहिरात कधी येणार आहे, कारण की 15 तारखेला जाहिरात येणार होती, मात्र अजून देखील जाहिरात आली नाही. तर आता प्रश्न असा आहे की जी नोटीस आली होती ती खोटी आहे का? त्याच्यापूर्वी जे प्रसिद्धीपत्रक आलं होतं ते सुद्धा खोटं आहे का? नगर परिषदची जाहिरात येणार आहे की नाही? वेटिंग लिस्ट ज्या लागत आहेत, तर वेटिंग लिस्ट क्लिअर होत आहे म्हणजे नवीन जाहिरात का ते काढतील? असे बरेच प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आपण आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती, नवीन अपडेट आणि येणाऱ्या नवीन जाहिराती तुमच्याकडून मिस होणार नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, तुम्ही त्यालाही जॉईन होऊ शकता. म्हणजे ज्या काही छोट्या अपडेट आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामवर प्राप्त होतील. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम चर्चा आहे ती म्हणजे की 15 पर्यंत कार्यवाही पूर्ण करायची. 15/6 पर्यंत कंपनीची निवड करायची होती. 15/7 पर्यंत जाहिरात या ठिकाणी काढायची होती आणि निकाल जो आहे तो तुमचा 30/9/2025 पर्यंत म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत निकाल जाहीर करायचा, अशी रूपरेषा या ठिकाणी या प्रसिद्धीपत्रकावरून आपल्याला समजलं होतं. पण नेमकं हे प्रसिद्धीपत्रक खरं आहे का? तर याची पुष्टीच अजून झालेली नाही. ज्यावेळी हे आलं होतं, आपण आपल्या ग्रुपला सुद्धा शेअर केलं होतं की हे आलेलं आहे. आणि हे कधी आलं होतं? नगर परिषद प्रशासन संचालनालयाने एक नोटीस प्रसिद्ध केलेली होती पूर्वी आणि त्याच नोटीस नंतर हे जे आहे ते व्हायरल होण्यास सुरुवात झाली. आता नेमकं हे खरं आहे की खोटं आहे, याचंच आणखी पुष्टीकरण झालेलं नाही. त्यामुळेच इथे आपण आता काय बघतोय, जी नोटीस आलेली आहे ती मात्र नगर परिषद प्रशासन संचालनालयाद्वारे काढण्यात आलेली आहे असं आपल्याला कळते. त्यामध्ये त्यांनी तारखा सांगितलेल्या नव्हत्या. इथे मात्र ह्या ज्या तारखा आहेत, 15/6 पर्यंत कंपनीची निवड, जी की त्याच्याबाबत कुठलीही अपडेट आपल्यापर्यंत अजून तरी पोहोचलेली नाही. तुमच्यापर्यंत जर पोहोचली असेल तर तुम्ही ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्यानंतर दुसरी अपडेट की 15/7/2025ला जाहिरात प्रसिद्ध करणे, तर जाहिरात अजून आलेली नाही. ती कधी येणार, काय येणार या संदर्भात देखील कुठल्याही सूचना अजून प्राप्त झालेल्या नाहीत. दुसरं म्हणजे अंतिम निकाल. आता जाहिरातच आली नाही म्हटल्यावर निकाल हा कधी लागणार आहे? एक प्रश्न आणखी आहे की नवीन जाहिरात येईल का? असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. कारण की जे पूर्वी लागलेल्या वेटिंग लिस्ट आहेत, त्या क्लिअर होत आहेत. आपण जाऊया त्या वेटिंग लिस्टवर सुद्धा जाऊया. नगर परिषदकडून जी नोटीस आली होती त्यावर सुद्धा जाऊया. तर सर्वात प्रथम पहा, लेटेस्ट जे परिपत्रक आलेलं आहे ते आहे 16 जुलै 2025चं. आता यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, की नगर परिषद प्रशासन संचालनालय त्यांनी हे प्रसिद्ध केलं. महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 अंतर्गत घेण्यात आलेल्या नगर परिषद लेखा परीक्षण व लेखा सेवा गट क 30 ऑगस्ट रोजी निवड सूची प्रसिद्ध करण्यात आली होती आणि वेटिंग लिस्ट सुद्धा लावलेली होती, म्हणजे प्रतीक्षा यादी सुद्धा लावलेली होती. तर त्यामध्ये काय, की काही उमेदवार या ठिकाणी गैरहजर राहिले. त्यांना 3 संध्या देण्यात आल्या, म्हणजे ज्या उमेदवारांची निवड झाली त्यांना त्या ठिकाणी हजर होण्यासाठी 3 संध्या देण्यात आल्या. तरी देखील 3ही संध्यांमध्ये ते गैरहजर राहिले. आता गैरहजर राहिल्यामुळे काय झालं? ज्या उमेदवारांची निवड झाली होती त्यांची जागा रिक्त राहिली. रिक्त झाल्यामुळे जे वेटिंग लिस्टवर उमेदवार होते त्यांना या ठिकाणी संधी देण्यात आली आणि म्हणूनच वेटिंग लिस्टवरचे उमेदवार हे निवड सूचीत गेलेले आहेत. आता वेटिंग लिस्टमधल्या जागा खाली झाल्या म्हणून जे उमेदवार अगोदर वेटिंगवर नव्हते त्यांची सुद्धा आता वेटिंग लिस्टमध्ये निवड झालेली आहे. जे वेटिंगवर होते त्यांची सिलेक्शन लिस्टमध्ये निवड झालेली आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी वेटिंगमध्येही बदल झाला आणि निवड सूचीमध्येही बदल करण्यात आला. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आता ही नोटीस आपण का बघतोय? यासाठी की वेटिंग लिस्ट क्लिअर होत आहेत. ऑलरेडी एक्झाम झालेली आहे आणि वेटिंग लिस्टमधले उमेदवार त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. मग ते नवीन भरती का करतील? तर पहा मित्रांनो, ही जाहिरात आली होती 2023 मध्ये. कधी आली होती? 2023 मध्ये. सध्या वर्ष चालू आहे 2025. म्हणजे या कालावधीमध्ये आणखी जागा रिक्त झालेल्या आहेत. 2023 मध्ये संपूर्ण जागा भरल्या का? तर नाही. जेवढ्या जागा रिक्त होत्या तेवढ्याही जागा भरल्या गेलेल्या नाहीत. त्याच्यापेक्षा 50% पेक्षा कमी जागा भरल्या गेल्या होत्या. त्यावर आपण व्हिडिओ सुद्धा तयार केला होता की जागा किती रिक्त आहेत आणि ॲड किती जागांची आलेली आहे. तर बऱ्याच जागा ज्या आहेत त्या अजून देखील रिक्त आहेत. म्हणूनच काय, की 2025 मध्ये नवीन जाहिरात येईल. जागा रिक्त असल्यामुळे 2023 ची जरी जाहिरात असली, उमेदवार त्यांच्याकडे जरी अवेलेबल असले, तरी जागेमध्ये ते वाढ नाही करू शकत. ऑलरेडी जी जाहिरात त्यांनी काढली होती तेवढ्याच उमेदवारांची निवड तिथे केली जाईल. मात्र आणखी मनुष्यबळ नगर परिषदेला हवं आहे. त्या दृष्टिकोनातून 2025 मध्ये जाहिरात येईल. एक हा पॉईंट. दुसरा पॉईंट, की जी 2023 ची जाहिरात आली होती ती गट क साठी आली होती, राज्यसेवा गट क साठी. मात्र जी 2025 मध्ये येणारी जाहिरात आहे अपकमिंग, ती गट क म्हणजे ग्रुप सी प्लस ग्रुप डी या दोनही संवर्गासाठी राहणार आहे. 2023 मध्ये फक्त गट क साठी आली होती. 2025 मध्ये गट ड संवर्गासाठी देखील जाहिरात आपल्याला दिसू शकते. इव्हन
150 दिवसांचा जो काही कार्यक्रम राबवण्यासंदर्भात सूचना आलेल्या आहेत, त्यामध्ये तर त्यांनी ब, क आणि ड तीनही संवर्गाचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो. तर गट ड ची जाहिरात येणार आहे आणि गट ड सोबतच काही गट क ची पदे सुद्धा त्यामध्ये त्यांचा समावेश असू शकतो. तर अशा पद्धतीने 2023ला जाहिरात आली होती फक्त गट क ची. मात्र गट ड ची जाहिरात अजून आलेली नाही आणि तीच जाहिरात आपल्याला 2025 मध्ये दिसणार आहे आणि त्यासोबतच गट क इव्हन काही पदे गट ब ची सुद्धा समाविष्ट केल्या जाऊ शकतात. अशा पद्धतीने आता तुमचं क्लिअर झालेलं असेल की वेटिंग लिस्टचा नवीन जाहिरातीमध्ये कुठलाही अडथळा नाही. काही जणांचं म्हणणं होतं वेटिंग जर क्लिअर होत आहेत, नवीन जाहिरात जोपर्यंत ह्या वेटिंग लिस्टचा कालावधी संपत नाही तोपर्यंत येणार नाही. तसं नाही मित्रांनो, वेटिंग लिस्ट जी आहे ती क्लिअर होणं हा वेगळा भाग आहे आणि नवीन जाहिरात येणं हा दोन्हीही वेगळा पार्ट आहे. आता हे झालं वेटिंग लिस्टच्या बाबतीत. आता आपण जातो या नगर परिषदकडून ऑफिशियल कोणती नोटीस आली होती भरती संदर्भात. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता ही नोटीस आहे 29 मे 2025 ची. अगोदर जी आपण छोटं जे आहे तो स्क्रीनशॉट वगैरे पाहिलेला असेल, तुम्ही एक फोटो पाहिलेला असेल, त्यामध्ये त्यांनी तारखा मेन्शन केलेल्या होत्या, की 15 तारखेला जाहिरात काढू आणि 30 सप्टेंबरला निकाल लावू. इथे मात्र तसं आपल्याला दिसत नाही. 29 मे 2025 ची ही नोटीस आहे. प्रति जिल्हाधिकारी सर्व म्हणजे सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रति ही काढण्यात आली होती. यामध्ये विषय होता, की राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबवण्याच्या संदर्भात गट क आणि प्लस गट ड चा उल्लेख इथे आपल्याला आढळतो. सामान्य प्रशासन विभागाचे अगोदरचे काही जे जी आर आहेत ते सुद्धा मेन्शन आहेत. वरती पहा, जर आपण प्रसिद्धीपत्रक पाहिलं तर यामध्ये त्यांचा दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी, संकेतस्थळ, नवी मुंबई महानगरपालिका जो काही ॲड्रेस वगैरे आहे ते सर्व प्रॉपररित्या मेन्शन आहे. सरकार 150 दिवसांचा कार्यक्रम राबवत आहे आणि 6 मे पासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत तो कार्यक्रम चालणार आहे. यामध्ये काय सांगितलंय, की सरळ सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे. म्हणजे शासनाकडून आदेश आले होते विभागांना आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलंय, की 150 दिवसांचा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. त्या अंतर्गत काय-काय सांगितलं, की आकृतीबंध तयार करा, रिक्त तुमच्या जागा किती आहेत त्या सांगा आणि लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवा. अशा संदर्भातली 150 दिवसांचा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे. आता त्या अंतर्गत काय, की 2022 नुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब राजपत्रित, गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आली आहे. इथे त्यांनी सांगितले की जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आली आणि जिल्हा स्तरावर ही पदे भरली जाणार आहे. जी 2023 ची भरती आपली झाली होती ती राज्य स्तरावर झाली होती. इथे मात्र आगामी जी भरती आहे ती आपल्याला जिल्हा स्तरावर होताना दिसू शकते. जिल्हाधिकारी यांना आदेश देण्यात आलेले आहे, की तुम्ही समिती गठीत करा आणि तिथे गट क, गट ड या दोनही पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासंदर्भात त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत. खालीही पाहू शकता तुम्ही, खालीही तशा सूचना आहेत. यामध्ये काही तारखा सुद्धा मेन्शन केलेल्या आहेत, की अगोदरची जी आर, टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एसची निवड करावी, असं त्यामध्ये त्यांनी सांगितलं आणि लवकर भरती प्रक्रिया राबवावी वेळापत्रक ठरवून देण्यात आलेले आहे. याबाबत इथे पहा, इथे एक उल्लेख आपल्याला दिसतो. संदर्भीय 4 अन्वये सरळ सेवा गट क, गट ड च्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सरळ सेवा पद भरतीबाबत रूपरेषा किंवा वेळापत्रक ठरवून देण्यात आलेले आहे. याबाबत संचालनालय स्तरावरून दृकश्राव्य प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना किंवा मार्गदर्शन केले आहे. परंतु आपल्या कार्यालयाकडून सरळ सेवा पद भरती प्रक्रिया राबवण्याच्या बाबतीत शासनाकडून निवडण्यात आलेल्या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आलेला नाही व जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही असे संचालनालयाच्या निदर्शनास आलेले आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की इथे त्यांनी रूपरेषा ठरवून दिली की कुठपर्यंत काय काय करायचं, पण मात्र जाहिरात अजून काढलेली नाही हे त्यांनी स्पष्टरित्या यामध्ये सांगितलेलं आहे. सबब आपणाद्वारे कळवण्यात येते की सदर कार्यक्रमांतर्गत सरळ सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः जातीने लक्ष देऊन नगरपरिषदा नगरपंचायतमधील गट क, गट ड च्या स्थायी रिक्त पदांची पद भरती प्रक्रिया राबवण्याच्या संदर्भात सरळ सेवेने भरावयांच्या पदसंख्या निश्चित करून घेऊन उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी व त्यांच्या समवेत सामंजस्य करार तात्काळ करून कार्यक्रम रूपरेषा वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिद्ध करावी. तरी वरील प्रमाणे विहित वेळेत कार्यवाही तात्काळ करण्यात यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी तारखांचा उल्लेख केलेला नाही, मात्र रूपरेषा सांगितलेली आहे की लवकरात लवकर हे करा. पण इथे आपल्याला कोणतीही तारीख की कोणत्या तारखेपर्यंत करायचं आहे, काय करायचं आहे ते दिसत नाही. इथे आपल्याला काय दिसतंय तो म्हणजे 150 दिवसांचा कार्यक्रम जो की ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपला चालणार आहे. तर कदाचित ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा वेळ त्यांच्याकडे या ठिकाणी राहू शकतो असं आपण गृहीत धरूया. कारण की इथे त्यांनी आदेश जरी दिले तरी जो 150 दिवसांचा कार्यक्रम आहे तो ऑक्टोबर महिन्यापर्यंत चालणार आहे आणि तोपर्यंत आपल्याला जाहिरात ही दिसू शकते. जाहिरात येणार आहे हे मात्र निश्चित आहे. पण
जे मागे अपडेट आली होती, की 15 जुलैला जाहिरात येईल. आता ती पूर्णतः आपण त्यावर विश्वास ठेवू शकत नाही, कारण की 15 जुलै गेलेली आहे. आता जाहिरात जी काही येईल ती आपल्याला फायनलच रित्या कळणार आहे. पण अजून मात्र विद्यार्थी प्रश्न विचारत होते, की नेमकं जाहिरातीचं काय झालं? तर त्याबाबत कुठलीही अपडेट आलेली नाही, की जाहिरात कुठे अडकली? येणार होती का? येणार आहे का? काही दिवसानं लेट होत आहे का? तर त्याबाबत अजून कुठलीही अपडेट नाही. जे काही प्रसिद्धीपत्रक होते, मग एक हे असो, दुसरं वेटिंग लिस्टचं असो आणि तिसरं नवीन जाहिराती संदर्भात असो, तिन्हीही आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. नवीन जाहिरात येणार आहे हे नक्की आहे, मात्र ती कधी येईल हे आपण सांगू शकत नाही. आता नवीन सेवा प्रवेश जो आहे तो सुद्धा निश्चित करण्यात आलेला होता. तो तुम्ही अवश्य पाहून घ्या, कारण की जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर पात्रतेत तुम्ही बसणं आवश्यक आहे. म्हणूनच गट क असो किंवा गट ड असो, गट डच्या भरपूर जागा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि गट डचा जर सिलेबस आपण पाहिला तर तो साधारणतः मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता यावर आधारित राहू शकतो. गट ड मधील पदे हे 10वी बेसिसवर भरल्या जाऊ शकतात. म्हणूनच तुम्ही त्यासाठी प्रिपेअर करा. टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एसची निवड यासाठी केल्या जाऊ शकते जर 2025 मध्ये म्हणजे या वर्षातच जाहिरात आली तर. म्हणूनच टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एसची निवड जरी झाली तरी देखील तुमचे सब्जेक्ट जे आहे ते कॉमन राहणार आहे. यापूर्वी नगर परिषदेने पेपर घेतलेला आहे, मात्र तो गट क चा पेपर घेतला. गट ड साठी तुम्ही इतर परीक्षा ज्या काही झालेल्या आहेत गट ड च्या, मग त्या डी-एम-ई-आरच्या असो किंवा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या असो, त्या ठिकाणी त्या शिफ्ट किंवा ते प्रश्न ॲनालिसिस करू शकता आणि जर गट ड नगर परिषदेचा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्याची तयारी तुम्ही आतापासून करू शकता. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.